मला घराबद्दल खूप सारे प्रश्न येत आहेत. तुमच्याही काही घरांबद्दल प्रश्न असतील की घर घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे, काय केलं पाहिजे, याच्यावरती मी बऱ्याचशा अँगलनी वेगवेगळे व्हिडिओ बनवत असतो. आजचा हा पण व्हिडिओ तुम्हाला घर घेतलं पाहिजे, नाही घेतलं पाहिजे, इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतलं पाहिजे, राहण्यासाठी घेतलं पाहिजे, वॉटेव्हर कशासाठी घ्यायचं, तर हा व्हिडिओ नक्की बघा. तुम्हाला घराबद्दल जे काही ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन ते सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आकाश गोंदवले. बक्षे 22-23 वर्ष फायनान्समध्ये काम करतोय. मला आहे ना माझ्या बिल्डिंगमध्ये माझे एक मित्र राहतात, ज्यांचं कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय. त्यांची 4 एकरमध्ये इथं लक्झरियस साईट चालू आहे, म्हणजे जस्ट ते स्टार्ट करणार आहेत. तर ते मला काल परवा अप्रोच झाले की सर, मी प्री लॉन्चमध्ये तुम्हाला 4 BHK फ्लॅट ज्याची किंमत 2.5-3 कोटी रुपये आहे, म्हणजे होऊ शकते असा फ्लॅट मी तुम्हाला स्वस्तात ऑफर करतो. म्हटलं कितीला देत आहे, तर त्यांनी मला सांगितलं की बुवा मी आता प्री लॉन्चमध्ये तुम्हाला 2-1 कोटीमध्ये हा फ्लॅट देऊन टाकेल आणि लॉन्चिंगला हा 2.5 कोटीला मी लॉन्च करणार आहे. म्हटलं व्हेरी गुड. पोझिशन म्हटलं साधारणपणे पोझिशन आपलं जे असणार आहे 2030पर्यंत असणार आहे, 5 वर्ष. म्हटलं व्हेरी गुड. मग मी थोडंसं कॅल्क्युलेशन केलं तर माझ्या असं लक्षात आलं की मला टेंटेटिव्हली 7-8% स्टॅम्प ड्युटी भरायला लागेल, 4-5% GST भरायला लागेल. तर टेंटेटिव्हली मला 25 लाख रुपये त्याच्यावरती लागू शकतात. 25 लाख रुपीज मोर एक्सपेन्सेस, म्हणजे मला 2.25 कोटी रुपयाला तो फ्लॅट पडू शकतो. आता 2.25 कोटीला हा फ्लॅट पडला. मी थोडंसं कॅल्क्युलेशन केलं की मग मला 25 लाख स्टॅम्प ड्युटी GST भरायला लागेल आणि 5-25 लाखाचं डाऊन पेमेंट तर नक्कीच करायला लागेल. म्हणजे मला टेंटेटिव्हली 2.25 कोटीचं किंवा 1.5 कोटीचं लोन करायला लागेल. मग 1.5 कोटीचं गेलं तर 75 लाख रुपये मला भरायचे आहेत आणि जर मी 50 लाख रुपयेच हे केलं तर मला 1,75,00,000 कर्ज काढायचं आहे. आता मी म्हटलं मॅथमॅटिक केले तर मी असं विचार केला की काय बाबा याचं होऊ शकतं पुढच्या 5 वर्षानंतर. मी असं विचार केला की 2 कोटीचा फ्लॅट 3 कोटीला होईल, म्हणजे 50% ॲप्रिशिएट होईल. आता 50% ॲप्रिशिएट जर 3 कोटीला फ्लॅट झाला तर काय मॅथमॅटिक्स बनतात. तर मी असं विचार केला की 1,75,00,000 टप्प्याटप्प्याने जरी कर्ज काढलं आणि काय जरी केलं तर टेंटेटिव्हली मला 1 लाख रुपये पर मंथ व्याजाचे भरायला लागतील ॲव्हरेज आउट केल्यानंतर. सो 60 महिन्यात मी 60 लाख रुपये व्याजाचे भरेल. म्हणजे मला फ्लॅट कितीला पडला, हे 2.25 कोटी आणि हे 60 लाख, म्हणजे 2,85,00,000 मला हा फ्लॅट पडेल. आणि हा 3 कोटीला झाला तर 15 लाख रुपये मला ॲड ऑन त्याच्यामध्ये मिळू शकतील. परत मी विचार केला की कॅपिटल गेन टॅक्सही मला भरायला लागेल होता. मग कॅपिटल गेन टॅक्स 12.5%, 1 कोटीवरती भरलं तर 12.5 लाख रुपये मला कॅपिटल गेन टॅक्स द्यायचा 15 लाखामधला. सो माझ्या 50 लाखाला 5 वर्ष थांबल्यानंतर जरी 50% फ्लॅटची किंमत ग्रो झाली तर रिटर्न काय बनतात. आश्चर्याची बाब होती की घराची त्या किंमत 50% ॲप्रिशिएट झाली. 2 कोटीचा फ्लॅट 3 कोटीला जरी झाला तर माझ्या हातामध्ये काही राहत नव्हतं. सो मी विचार केला की चला 10% जर रिटर्न मिळाले तर 50 लाखावरती 5 वर्षात किती रिटर्न बनवू शकतील. तर 10% म्हणजे 5 लाख रुपये 50 लाखाला. तर 5 वर्षामध्ये मी कंपाऊंडिंग जरी नाही केलं तर 25 ते 30 लाख रुपयाचे रिटर्न मला मिळायला पाहिजे. 30 लाख रुपीज ॲप्रिशिएशन इज 10% आणि हे 20% झालं तर ह्याची रक्कम फार मोठी होते. सो ओव्हरऑल जरी ती मला डील खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होती, बेस्ट वाटत होती, तरी सुद्धा माझी कॅल्क्युलेशन मला सांगत होतं की इट इज नॉट बेस्ट डील. बरं, दुसरी गोष्ट काय, माझ्याकडे ऑलरेडी मी आत्ता रिसेंटलीच फ्लॅट घेतलेला आहे, चांगला बनवलेला आहे, त्याच्यामध्ये राहतोय आणि मला खरंच नीड आहे का, राहण्यासाठी तर नीड नाही आहे, इन्व्हेस्टमेंट म्हणून ॲप्रिशिएशन नाही आहे. जे व्हायला पाहिजे 50% वाढ होईल का, होऊ शकेल, मे माईट बी 5 वर्षात, माहीत नाही होणार का नाही होणार, रिस्क तर आहेच. आणि 50% वाढ होऊन पण मला हातात काय मिळत नाही. मग वाढ माझी किती झाली पाहिजे तर मला परवडेल. तर जो 2 कोटीचा फ्लॅट आहे तो टेंटेटिव्हली मला असं वाटतं की 3.5 कोटी किंवा 4.25 कोटीला जर गेला तर मी 10-12% जो काही CAGR आहे तो कदाचित मेंटेन करू शकेल 5 वर्षात. याची प्रॉबिलिटी किती आहे, त्याची प्रॉबिलिटी फार कमी आहे. रिस्क रिवॉर्ड रेशो माझ्या हिशोबाने तरी मॅच करत नाही आहे. सो हे जे काही मी एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं आहे माझं रिअल अनुभवातून एक्झाम्पल होतं की यार मला फार लुक्रेटिव्ह किंवा अट्रॅक्टिव्ह ऑफर वाटत होती की यार तुम्ही 2 कोटीला मला फ्लॅट देताय, तुम्ही लॉन्चिंगला 2.5 कोटी करताय, म्हणजे इट इज ह्यूज डिफरन्स. म्हणजे मला जागेवरती 50 लाख रुपये मिळू शकतात, इट इज अ व्हेरी गुड ऑफर. पण 25 लाख रुपये माझे तिथंच लगेच डिडक्ट होत आहेत. बरं, पुढे त्याची तेवढी ॲप्रिशिएशन नाही झाली तर उद्याच्याला विकायला पण प्रॉब्लेम आहे, सगळ्याच गोष्टींना प्रॉब्लेम आहे.
किंवा अजून काही ते स्कीममध्ये प्रॉब्लेम्स आले, डिले झालं, अजून काय झालं, तर मी माईट बी जी डील होती ती तितकीशी अट्रॅक्टिव्ह राहत नाही जर राईट कॅल्क्युलेशन केलं तर. बघा, तुम्हाला पण तुम्ही घर घेतलं असेल, मागच्या 5 वर्षापूर्वी घेतलं असेल, आत्ता घेणार असाल, काय काय वाटतं की तुम्ही हे केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे. दुसरं, मला ट्रेस टेन्शन राहणार, EMI भरायचं टेन्शन राहणार, उद्याच्याला IT मध्ये काय AI येत आहे, खूप साऱ्या गोष्टी बदलत आहेत आणि ते जर त्या बदलत राहिल्या आणि उद्याच्याला समजा देऊ न करू IT वाल्यांचे जॉबच गेले, त्याची डिमांड आहे मोठ्या प्रमाणावर IT वाल्यांकडनं जनरेट केली जाते आहे मोठ्या मोठ्या घरांसाठी, ती माईट बी इम्पॅक्ट करेल आणि तो जो काय रेट आहे तो मिळणार नाही. इवन मी 2019ला एक फ्लॅट घेतला होता, जो 2011ला मी सेकंड ओनर होतो, त्यांनी तो फ्लॅट 55 लाखाला घेतला होता बिल्डरकडून आणि असंच याच्यामध्ये घेतला होता. आणि तो 2019ला त्या माणसाने वैतागून, त्याला गिराईक न मिळाल्यामुळं त्यांनी इन्व्हेस्टमेंट म्हणून घेतला होता, भाड्याने पण जात नव्हता, तो मला त्यांनी 55 लाखाला दिला होता 9 वर्ष थांबून. सो दॅट इज म्हणजे जर आपण रिअल इस्टेटची सायकल बघितली तर 4-5 वर्ष बूस्ट आहे, परत 5-7 वर्ष रेस्ट आहे. जी 4-5 वर्षाची बूस्ट होती ती मागचे 5 वर्ष मला वाटतं त्यांनी दिलेली आहे आणि इथून पुढं रेट पडतील असं माझं मत नाही, पण वाढण्याचा स्कोप फार कमी होतो. सो कोणताही निर्णय इन्व्हेस्टिंगचा घेताय, राहण्यासाठी घराचं घेताय, तर नक्की या सगळ्या गोष्टींचं गणित करा. हे ॲक्च्युली लिहून करायला पाहिजे होतं, पण मला आज ब्लॅकबोर्ड अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मी तुम्हाला तोंडी सांगितलं. सो तुम्हाला हे कसं वाटलं आहे नक्की मला कमेंट बॉक्समध्ये टाका. जी लोक घर घेत आहेत, इन्व्हेस्टमेंटला पाहत आहेत, त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. बघा, लाईक करा किंवा नका करू, पण मला असं वाटतं की तुम्ही इम्प्लिमेंट तुमच्यामध्ये नक्की करा, जेणेकरून तुमचं आयुष्य बेटर आणि बेस्ट होऊ शकेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलं त्याबद्दल धन्यवाद.